नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला आपण MPSC म्हणतो, त्याच्या ग्रुप सी च्या ज्या टायपिंग टेस्ट आहे त्या टायपिंग टेस्ट झाल्यानंतर त्याची प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे। ठीक आहे। आता मित्रांनो, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आहे, फायनल सिलेक्शन लिस्ट नाही। तर मित्रांनो बघा, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आता याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ जो आहे बऱ्यापैकी हाय गेलेला दिसत आहे। तर मला वाटतं सर्वात कमी कट ऑफ जो आहे फक्त मुंबईत आहे, बाकी सगळ्यांचा कट ऑफ जो आहे तो हाय गेलेला आहे। ठीक आहे। आता याच्यामध्ये बघा, सिरियल नंबर दिलेला आहे, रोल नंबर, कॅन्डिडेटचं नाव, कॅटेगरी, मार्क आणि रिमार्क। आता ज्या कॅन्डिडेटचं नाव या लिस्टमध्ये आलेलं नाही त्यांनी होप सोडून द्यायची का, हा मोठा प्रश्न आहे। तर मित्रांनो, होप सोडण्याची आवश्यकता नाही, ही प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आहे आणि 16 तारखेला ही जाहीर झालेली आहे, माहीत आहे। तर बघा, 16 तारखेला जाहीर झालेली जी लिस्ट आहे ही प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट असल्यामुळे आणखी 2 ते 3 लिस्ट याच्या येऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं नसेल तर निराश होण्याची आवश्यकता नाही। ठीक आहे। आता बघा, पहिल्या नंबरला जे कॅन्डिडेट आहे 278.50 मार्काचे कॅन्डिडेट NTC कॅटेगरीतले आहे, जनरलमधनं सिलेक्शन झालेलं आहे सिलेक्शन लिस्टमध्ये। ठीक आहे। तर असं जर आपण विचार करत गेलं तर बघा, भरपूर काही कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते जनरलमध्ये सिलेक्ट झालेले आहे। कॅटेगरीच्या जागा ज्या आहे त्या परत म्हणजे तुम्हाला चान्स मिळणार आहे, कारण की हे याच्यातले भरपूर काही उमेदवार आहे। आता हे ज्यांचं नाव याच्यामध्ये आलेलं आहे त्यांचं आता पुढच्या प्रोसेसमध्ये जे आहे ते नाव म्हणजे आता पुढच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव येणार नाही। आता याच्यापैकी किती लोक जॉईन करतात त्याच्यावरती सुद्धा ते डिपेंड राहणार आहे। ठीक आहे। तर बघा, आता याच्यामध्ये प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर आता परत दुसरी किंवा तिसरी लिस्ट किती वेळात येईल हा सुद्धा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर ह्या लिस्ट येणार आहे। तर ज्यांनी विभाग निवडलेले होते, ज्यांनी पसंतीक्रम दिलेला होता, सर्वांची नावे या लिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही। ठीक आहे। आता काही विद्यार्थ्यांनी सर्वच पसंतीक्रम दिलेले होते, म्हणजे सगळेच्या सर्व टाकले होते। काही विद्यार्थ्यांनी जे जॉबर असेल त्यांनी म्हणजे ज्यांना जे डिपार्टमेंट हवे आहे त्या डिपार्टमेंटची त्यांनी पसंतीक्रमानुसार माहिती दिलेली होती। ठीक आहे। तर आता याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ बऱ्यापैकी हाय दिसत आहे। तर आता हा कट ऑफ पुन्हा किती कमी जाऊ शकतं किंवा किती मार्कापर्यंतचं सिलेक्शन विद्यार्थ्यांचं होऊ शकतं हे आपल्याला बघावे लागणार आहे। तरी काळजी करायची गरज नाही मित्रांनो, लवकरात लवकर जे आहे तुमचं जे आहे ते पुढची लिस्ट 2 किंवा तिसरी लिस्ट येऊ शकते, त्याच्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही। ज्यांचं या लिस्टमध्ये नाव नसेल त्यांना थोडीशी वाट बघायची आहे। ठीक आहे। तर याच्यामधले भरपूर काही विद्यार्थी कोर्टामध्ये सुद्धा लागलेले आहे। तर कोर्टामधले विद्यार्थी सोडून येतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। भरपूर विद्यार्थ्यांनी ऑप्टिंग आउटसुद्धा केलेलं होतं, काही विद्यार्थ्यांनी ऑप्टिंग आउट केलेलं नाही। आता ज्यांनी ऑप्टिंग आउट केलेलं नाही त्यांना जर त्यांच्या पसंतीनुसार डिपार्टमेंट मिळालं नसेल, जिल्हा मिळाला नसेल तर ते तिथे जाणार नाही। भरपूर काही गोष्टी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ते आशा सोडायची नाही, निराश व्हायचं नाही। लवकरात लवकर लिस्ट जी आहे ती MPSCची परत येणार आहे। ठीक आहे। आणखी काही अपडेट माहिती आली मित्रांनो, चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।